मी कामावरून घरी येऊन बघायचो तेव्हा माझी बायको माझ्या घरातल्या लोकांच्या वेगवेगळ्या फर्माईशी पूर्ण करता करता थकून गेलेली असायची. उलट मी स्वतः तिला सांगत असायचो की तू फक्त आपल्या दोघांची कामं करत जा, बाकीच्या लोकांच्या कामाला नकार देत जा, ज्याला त्याला स्वतःची कामं स्वतः करू दे. पण माझं बोलणं ऐकून ती फक्त हसत असायची. शेवटी एक दिवस तिच्या या सवयीला कंटाळून मी तिला तिच्या माहेरी सोडून आलो आणि म्हणालो, प्रत्येक महिन्याचा खर्च मी तुला पाठवत जाईन, म्हणजे माझ्या घरातल्या लोकांच्या कामापासून तुझा जीव सुटेल. काही दिवसांनी माझा विजा आला आणि मी नोकरी करायला बाहेरच्या देशात गेलो. 1 वर्षानंतर जेव्हा मी परत आलो तेव्हा सरळ माझ्या सासरी बायकोला भेटायला गेलो. तिथे गेल्यावर समजलं की माझी बायको परत माझ्या घरी गेली आहे. मी माझ्या घरी गेलो आणि समोरचं दृश्य बघून मी हैराण झालो. कारण माझी बायको तर, शिवानी, तू दिवसभर घरातल्या लोकांची कामं का करत असतेस? मी तुला किती वेळा सांगितलं आहे की फक्त आपली कामं करत जा, सगळ्यांच्या फरमाईशी पूर्ण करत जाऊ नकोस. मी पूर्ण दिवस बाहेर काम करून थकून घरी येतो. घरी आल्यावर मला असं वाटतं की माझ्या बायकोनं माझं स्वागत आनंदात करावं, म्हणजे तुझा हसरा चेहरा बघून मला फ्रेश वाटेल. पण घरी आल्यावर तर तू मला थकलेली दिसत असतेस, मग तुला बघून मला अजूनच वाईट वाटतं. घरी आल्यावर शिवानीची वाट बघता बघता मला पूर्ण 1 तास होऊन गेला होता. रात्रीचे 11:30 वाजले. ती थकलेली खोलीत आली. मी तिचा हात पकडून तिला माझ्याजवळ बसवलं आणि प्रेमाने तिला समजून सांगायचा प्रयत्न केला. पण माझं बोलणं ऐकून ती फक्त हसली आणि काहीच बोलली नाही. त्यावर मी तिच्यावर खूप चिडलो आणि रागात म्हणालो, शिवानी, माझं बोलणं गंभीरपणे घेत जा. माझं बोलणं ऐकून तिने हसत माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, अहो, मी ठीक आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला असं प्रेमाने माझी काळजी करताना बघते ना, तेव्हा माझा सगळा थकवा निघून जातो. ती खूप प्रेमाने मला म्हणाली, अहो, तुमच्यासाठी गरम दूध घेऊन येऊ का? खूप इच्छा असून पण मी तिला नको म्हणालो, कारण घरातल्या बाकीच्या लोकांप्रमाणे मला तिला अजून त्रास द्यायचा नव्हता. मी खूप वेळा तिला समजून सांगत होतो, घरातल्या प्रत्येकाची सेवा करत बसू नकोस. सगळी आपापली कामं स्वतः करू शकतात. आपल्या लग्नाअगोदर पण सगळे आपापली कामं स्वतःची स्वतः करत होती आणि आत्ता पण करू शकतात. सगळ्यांची आपापली फॅमिली आहे. सगळे स्वतःची कामं करू शकतात. तुझ्यावर या सगळ्यांची जबाबदारी नाही आणि नाही तू या घरातली कामवाली बनून आली आहेस. ती शांतपणे माझं बोलणं ऐकत होती आणि मान हलवून हो म्हणाली. त्या रात्री मी शिवानीला एवढं समजून सांगितलं होतं की मला विश्वास होता ती माझ्या सांगितलेल्या गोष्टींवर लक्ष देईल आणि स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेल. असं म्हणत तिला कुशीत घेऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला उठवलं नाही, कारण रात्री झोपायला उशीर झाला होता. म्हणून मी उठून आवरून कामावर निघून गेलो. मला असं वाटलं होतं की ती आज आराम करेल, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेईल. पण जेव्हा संध्याकाळी मी घरी परत आलो तेव्हा मला ती रोजच्यासारखीच घरातली कामं करताना दिसली. ती किचनमध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती आणि रोजच्यापेक्षा जास्त थकलेली दिसत होती. आज मी जरा लवकर घरी आलो होतो. विचार केला होता की तिच्यासोबत थोडा वेळ बाहेर जाईन आणि बाहेरूनच जेवण करून घरी परत येऊ, म्हणजे ती खुश होईल आणि तिचा थकवा पण दूर होईल. पण तिची अवस्था बघून माझं मन भरून आलं. गरमीमुळे ती घामाने भिजली होती, केस विस्कटलेली होती आणि खूपच थकल्यासारखी दिसत होती. ती एक सोबत खूप कामं करत होती, पण तिची मदत करायला घरातलं कोणीही नव्हतं. हे सगळं बघून मी खूप दुःखी झालो होतो. मला माझाच खूप राग येत होता की मी तिला एवढं समजून सांगून पण काहीच फायदा झाला नाही. मी तिथून रागात खोलीत निघून गेलो आणि विचार करायला लागलो की याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा, कारण मी अजून सहन करू शकत नव्हतो. ती माझी बायको होती आणि मी तिला असं बघू शकत नव्हतो. मला घरातल्या लोकांच्या समोर तिच्या बाजूने बोलायचं होतं, पण मला माहीत होतं की तिने स्वतः जर माझी साथ दिली नाही तर माझ्या बोलण्याचा कुणावरही काहीच परिणाम होणार नाही. उलट सगळे मलाच वेड्यात काढतील. मी खूप बेचैन होतो, कारण मला तिच्या तब्येतीची काळजी होती.
आणि त्यापेक्षा जास्त माझं तिच्यावर प्रेम होतं. काही वेळानं ती फ्री होऊन खोलीत आली. मला बघून चकित झाली आणि म्हणाली, "अहो, तुम्ही घरी कधी आलात? मला समजलंच नाही. थांबा, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते." मी तिला थांबवलं आणि म्हणालो, "मला आत्ता भूक नाही. तू माझ्याजवळ येऊन बस." मी तिला विचारलं, "तू जेवलीस का?" तर तिने मान हलवून नकार दिला. मी तिला खूप प्रेमाने म्हणालो, जाऊन तयार हो. आपण बाहेर जेवायला जाऊ." माझं बोलणं ऐकून ती खूप खुश झाली आणि कपडे बदलायला निघून गेली. अर्ध्या तासात आवरून बाहेर आली. त्यावेळी ती खूप सुंदर दिसत होती आणि चेहरा खूप फ्रेश दिसत होता. आम्ही बाहेर गेलो आणि छान हॉटेलमध्ये आरामात जेवण केलं, गप्पा मारल्या. आता ती खूप फ्रेश दिसत होती. तिचा थकवा निघून गेला होता. मी तिच्याकडे बघून हाच विचार करत होतो की जर तिने स्वतःची काळजी घेतली तर अजूनच सुंदर दिसेल. आम्ही येताना तिने तिला हव्या असणाऱ्या गोष्टींची खरेदी केली. तिला असं खुश बघून माझ्या मनाला शांती मिळाली होती. मी मनातल्या मनात निर्णय घेतला होता की आता मी तिला परत घरातल्या कामात अडकू देणार नाही. नंतर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो. ती एखाद्या लहान मुलासारखी खुश झाली होती. मन मोकळेपणाने जगत होती, हसत होती. या सगळ्या वेळात तिचा थकवा गायब झाला होता. आज ती खूप खुश होती. असेच 2-3 दिवस आनंदात निघून गेले. रात्री मी खूप उशिरा घरी यायचो. त्यामुळे शिवानी दिवसभर काय करत असायची मला काहीच कळत नसायचं. मला असंच वाटत होतं की बहुतेक तिने माझं बोलणं ऐकलं असेल आणि आता घरातली कामं करत नसेल. आज मी सुट्टी घेतली होती, त्यामुळे घरातच होतो. पण जे काही मी माझ्या डोळ्यांनी बघितलं त्याने मला आतपर्यंत तोडून ठेवलं. त्या दिवशी आम्ही जी खरेदी केली होती त्या सगळ्या गोष्टी माझ्या बहिणीच्या आणि बहिणींच्या जवळ होत्या आणि माझ्या बायकोजवळ त्यातलं काहीच नव्हतं. मी हैराण होऊन तिला म्हणालो, "शिवानी, आपण खरेदी केलेल्या वस्तू कुठे गेल्या?" त्यावेळी फक्त ती हसली आणि मान खाली घातली. काही बोलली नाही. तिचं ते हसणं मला आतपर्यंत जाळत होतं. मला तिच्यावर खूप राग येत होता. सगळा दिवस तिला घरातली कामं करताना बघून मला खूप दुःख झालं. ती घरातल्या सगळ्यांची कामं करत होती. प्रत्येक जागेवर फक्त ती एकटी काम करताना दिसत होती. थकलेली होती, पण चेहऱ्यावर हसू होतं. मी तिच्याकडे बघून विचार करत होतो की ही स्वतःसाठी कधी जगायला शिकणार आणि कधी लोकांना नाही बोलायला शिकणार. तिची ही सवय मला मनातून खात होती. मला जाणवत होतं की जर मी आत्ता कुठला निर्णय घेतला नाही तर मी तिला कायमची गमावू शकतो. शेवटी मी या सगळ्यातून शिवानीला बाहेर काढण्याचा एक मार्ग काढला. कारण मी या परिस्थितीला कंटाळलो होतो आणि मी तिला अजून या अवस्थेत बघू शकत नव्हतो. मी तिला माझ्या जवळ बोलावले आणि खूप गंभीरपणे म्हणालो, "चल, मी तुला तुझ्या माहेरी सोडून येतो. तू तिथेच राहा. मी महिन्याच्या महिन्याला तुला खर्च करायला पैसे पाठवत जाईन. म्हणजे या कामापासून तुझी सुटका होईल." माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती खूप उदास वाटायला लागली. तिने कधी असा विचार पण केला नसेल की मी तिला तिच्या माहेरी पाठवून देईन. ती मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. मला असं करण्यापासून थांबवायचा प्रयत्न करत होती. पण त्यावेळी मी तिचं काहीच ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नव्हतो. मी तिचं काही ऐकून न घेता तिला तिचं सामान पॅक करायला सांगितलं. ती गपगुमान तयार झाली. तिचं सामान पॅक केलं. त्यावेळी तिचे डोळे भरून आले होते. पण तिने ना कुठला प्रश्न विचारला किंवा नाही कुठली तक्रार केली. मी तिला तिच्या माहेरी नेऊन सोडलं. घरी परत येताना माझ्या मनात शांती होती, पण एक मोकळेपणासुद्धा होता. पण मला ते कळत नव्हतं. मी स्वतःला समजावलं की मी जे केलं ते योग्यच आहे. तिच्या चांगल्यासाठीच केलं. कमीत कमी ती तिच्या सासरच्या लोकांच्या कामाच्या ओझ्यापासून तरी मुक्त झाली. त्यानंतर मी माझ्या कामात व्यस्त झालो. मी कधी अधूनमधून तिच्या माहेरी तिला भेटायला जायचो. ती प्रत्येक वेळी माझ्याशी गोड प्रेमाने बोलत असायची. कधी कुठली तक्रार करत नसायची. माझ्यासमोर माझ्याकडे बघत बसलेली असायची. जणू तिला खूप काही बोलायचं होतं, पण शब्द तिची साथ देत नव्हते. मी कधीच तिच्या चेहऱ्यावरचे भाव समजण्याचा प्रयत्न केला नाही आणि नाही कधी तिच्या मनातल्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला तर असंच वाटत होतं
की ती तिच्या माहेरी सुखात आनंदात आहे. या काळात अजून एक विचित्र गोष्ट घडली. मी माझ्या घरातल्या लोकांशी बोलत असायचो, पण ते कधीच माझ्या बायकोबद्दल बोलत नसायचे. आणि मी कधी शिवानीसोबत बोलत असायचो तेव्हा ती पण माझ्या घरातल्यांबद्दल कधीच बोलत नसायची, नाही त्यांची विचारपूस करत असायची. हे मला खूप विचित्र वाटत असायचं, पण मी कधी त्याकडे लक्ष दिलं नाही. मी माझ्या निर्णयावर खुश होतो. मी स्वतःला विश्वास दिला होता की सगळं ठीक आहे. याच दिवसात माझ्या नशिबाने एक वळण घेतलं. माझा बाहेरच्या देशात जाण्याचा व्हिसा तयार झाला. मी या बातमीने खूप खुश झालो, कारण ही माझ्या करिअरसाठी खूप मोठी संधी होती. मी लगेच जाण्याची तयारी केली. जायच्या अगोदर मी एकदा शिवानीला भेटायला गेलो आणि सांगितलं की मी बाहेरच्या देशात निघालो आहे. तिने प्रत्येक वेळीसारखा तिचा उदासपणा लपवण्याचा प्रयत्न केला. मला त्यावेळी तिचा उदासपणा जाणवला होता, पण प्रत्येक वेळीसारखं यावेळी पण मी तिकडे दुर्लक्ष केलं, कारण मी माझ्या नवीन दुनियेच्या स्वप्नात हरवून गेलो होतो. मी बाहेरच्या देशात गेलो. तिथे गेल्यावर मी एवढा बिझी झालो की घरी फोन करायलासुद्धा वेळ मिळत नव्हता. कधी कधी घरातल्या लोकांशी बोलणं व्हायचं. आयुष्य एकसारखं पुढं जात होतं. मी कधी या गोष्टीचा खोलवर विचारच केला नव्हता की आयुष्याने कुठल्या वळणावर आणून उभं केलं आहे. असं करता करता 1 वर्ष निघून गेलं. मी माझ्या आयुष्यात बिझी राहिलो आणि वेळ हातातून निघून जात होती. मी कधी विचारच केला नाही की मी मागे काय सोडून आलो आहे. ज्याला मी मनाची शांती समजत होतो ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. या 1 वर्षात मी दिवसरात्र कष्ट केले होते आणि माझ्याजवळ बराच पैसा जमा झाला होता. तेव्हा मला असं वाटलं की आता घरी परत जायला हवं. मायदेशी आल्यावर मी सगळ्यात अगोदर एक घर खरेदी केलं, कारण मला माझं नवीन आयुष्य, नवा संसार सुरू करायचा होता आणि माझ्या बायकोला ते सगळं द्यायचं होतं ज्याची ती हक्कदार होती. मी माझ्या घरातल्या लोकांना न भेटता सरळ माझ्या सासरी गेलो, कारण मला माझ्या बायकोला, शिवानीला सगळ्यात अगोदर भेटायचं होतं. पण जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा मला समजलं की शिवानी आमच्या घरी परत गेली आहे. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. माझ्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली होती, कारण मला माहीत होतं की तिथे तिच्यासोबत कसे वागत होते. मी लगेच तिथून निघालो आणि माझ्या घरी आलो. माझं काळीज जोरजोरात धडधडत होतं. मी घरी आलो. घरात आल्या माझी नजर माझ्या बायकोला शोधत होती. पुढच्या क्षणी ती मला समोर दिसली. ती घरातच होती, अगदी तशीच होती जशी मी तिला सोडून गेलो होतो. उलट जास्त थकलेली, कमजोर दिसत होती. मनातून तुटलेली दिसत होती. डोळ्यांच्या खाली काळे डाग पडले होते. तिला बघून मी आतपर्यंत तुटून गेलो होतो. मी लगेच निर्णय घेतला. तिच्या जवळ गेलो. काहीही न बोलता तिच्या हाताला पकडलं आणि तिला घरातून बाहेर घेऊन आलो. ती पण काही न बोलता माझ्या मागे मागे आली. मी तिला आमच्या नवीन घरात घेऊन आलो. दार आतून बंद करून घेतलं आणि सगळा राग, दुःख सगळं तिच्यावर काढलं. मी तिला समोर बसवलं आणि म्हणालो, शिवानी, आज मला सगळं खरं खरं सांग की हे सगळं काय आहे आणि तू आपल्या घरी परत राहायला का आलीस? माझं बोलणं ऐकून ती थोडा वेळ शांत बसली. मग तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि तिने हळूहळू सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, माझी आई आणि भाऊ दोघेही सावत्र आहेत. जोपर्यंत माझे बाबा जिवंत होते तोपर्यंत सगळं ठीक होतं. बाबा गेल्यानंतर माझ्यासोबत त्या घरात कधीच कुणी नीट वागलं नाही. माझ्यावर खूप अत्याचार केले. लहानपणापासूनच सावत्राईने घरातली सगळी कामं करायला सांगितली. कधी जेवायला मिळायचं तर कधी उपाशी राहायला लागायचं. जसजशी मी मोठी व्हायला लागले, माझ्या सावत्र भावाची वाईट नजर माझ्यावर पडायला लागली. हे सांगत असताना तिचा आवाज कापत होता. तिचा प्रत्येक शब्द माझ्या मनावर घाव घालत होता. ती मला म्हणाली, मी आपल्या घरात कमीत कमी सुरक्षित तरी होते. काम करणं माझ्यासाठी अवघड नाही. दिवसभर मी काम करू शकते, थकवा सहन करू शकते, पण लोकांची वाईट नजर मी सहन करू शकत नाही.
माझ्या माहेरी मला वाईट नजरेचा सामना करावा लागत होता, म्हणून मला तिथं राहायचं नव्हतं. मी माझ्याच घरात सुरक्षित नव्हते. काहीतरी चुकीचं वाईट घडण्याची भीती वाटत होती, म्हणून मी आपल्या घरी परत आले. तिचं बोलणं ऐकून खरंच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला माझ्या निर्णयावर पश्चाताप व्हायला लागला. मी ज्या गोष्टीला तिचा हट्ट समजला होता, खरं तर ती तिची मजबुरी होती. आणि मी तिला अशा जागेवर नेऊन सोडलं होतं जिथे ती स्वतःला असुरक्षित समजत होती. तिचं बोलणं ऐकून माझे डोळे भरून आले. मी तिला लगेच जवळ घेतलं. ती माझ्या गळ्यात पडून रडायला लागली. त्या क्षणी मला जाणवलं की मी किती मोठी चूक केली होती. मी तिला समजून घेण्याऐवजी एकटीला सोडलं होतं. मी तिला वचन दिलं की यानंतर कधीच एकटीला सोडणार नाही आणि नाही कुणाच्या भरोशावर सोडणार आहे. मी तिला म्हणालो, आत्तापासून आपण वेगळं राहायचं. आपल्या नवीन घरात आपला संसार सुरू करायचा. तिथे तुला कुणाच्या कामाचं ओझं उचलायला लागणार नाही आणि नाही कुणाच्या वाईट नजरेचा सामना करायला लागेल. माझं बोलणं ऐकून तिने नजर वर करून माझ्याकडे बघितलं. आज पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर शांती दिसत होती. मी तिचा हात घट्ट पकडला आणि स्वतःला वचन दिलं की मी तिची रक्षा करणार आणि तिला ते आयुष्य देणार ज्याची ती हकदार आहे. तिला ते सुख, आनंद देणार जे आजपर्यंत मी तिला देऊ शकलो नव्हतो. त्यानंतर आम्ही आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. आमच्या छोट्याशा घरात सुखाने, प्रेमाने राहायला लागलो, जिथे कुणाची भीती नव्हती, कुणाचा दबाव नव्हता. फक्त आम्ही दोघं होतो. एकमेकांची साथ होती. दिवस हळूहळू पुढे गेले. आमच्या छोट्याशा संसारात आम्ही सुखी होतो. सुरुवातीला शिवानीला विश्वासच बसत नव्हता की ती आता आझाद आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. ती प्रत्येक काम करताना माझ्याकडे बघायची, जणू माझी परवानगी मागत आहे. आणि मी प्रत्येक वेळी हसून तिला हेच सांगायचो की तू आता आझाद आहेस, स्वतःच्या मर्जीने जग. हळूहळू तिचा थकवा दूर झाला. तिच्या चेहऱ्यावर चमक आली, जी अगोदर कुठेतरी हरवली होती. ती आता स्वतःसाठी वेळ द्यायला लागली, स्वतःसाठी जगायला लागली. ते बघून माझ्या मनाला खूप शांती मिळत असायची. काही दिवसांनी शिवानीने मला गोड बातमी सांगितली. ती ऐकून मी खूप खुश झालो. त्या दिवशी शिवानीच्या डोळ्यात मी आनंद बघितला. आई झाल्यानंतर शिवानी खूप खुश होती. त्या क्षणी मी स्वतःला वचन दिलं की जे दुःख, वेदना त्याच्या आईने तिच्या आयुष्यात सहन केल्या आहेत, त्या मी माझ्या बाळाला कधीच सहन करू देणार नाही. त्या दोघांना जगातलं सगळं सुख देईन. आमचं कुटुंब आता पूर्ण झालं होतं. शिवानी आता मजबूत झाली होती. तिच्यात एक आत्मविश्वास आला होता. आता ती फक्त एक चांगली बायको नव्हती, तर एक चांगली आई बनली होती. आमच्या बाळाच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होती. कामावरून घरी आल्यावर जे घर मला उदास वाटत होतं, आता तेच घर जगण्याची आशा देत होतं. माझं बाळ मला कामावरून आलेला बघून पळत माझ्याकडे यायचं आणि शिवानी दारात हसत उभी असायची. त्यावेळी मला असं वाटायचं की मला आयुष्यातलं सगळं सुख मिळालं आहे. मी सारखा विचार करत असायचो की जर मला माझी चूक समजली नसती तर कदाचित हे सगळं माझ्याजवळ नसतं. मी शिवानीला आनंदात बघून देवाचे मनापासून आभार मानत असायचो. मला माझी चूक सुधारण्याची एक संधी दिली होती. आमचं आयुष्य साधारण होतं, पण त्यात शांती होती, जी आयुष्यात प्रत्येक माणसाला हवी असते. आम्ही एकमेकांच्या साथीने सुखात, आनंदात आयुष्य जगत होतो.